नुसतं ह्यावर त्यावर ह्यावरच चाललंय. हा होय मम्मी. तुझ्या घराचा लुक दाखव जरा. त्या माझ्या मम्मीने लेकीला सगळं साफ केले. मम्मीने सगळं भिंतीवर जे लिहिलं ना पोरींनी ते सगळं साफ केलंय बघा. सगळं सगळं आता इथं पण लिहिलं होतं, सगळं साफ केले. ते नुसतं बसून घरात नाही, वेळ जाते मुलीला, काही ना काही केलं ना बरं वाटतंय. प्रिशू शांत बस बाबू. तर मग आता जेवलोय आम्ही बघा. आम्हाला किती उशीर झालाय जेवायला. किती वाजलेत बघा, 4 वाजलेत. मम्मी अरे माझी सुनबाई मला मग किती 1:30 म्हणायचे, आत्या जेवा आत्या जेवा आत्या जेवा. नाही खरं, कारण लाईट गेली इकडे बघा. लाईट गेली, फॅन बंद आहे. लाईट गेली इथली आणि रुपाली ताई दवाखान्यातून गेली होती, त्यामुळे त्याला उशीर झाला. म्हणलं मला पण कळलं नेमकं काय भाजी बनवायची. तर म्हणलं आता ते आल्यानंतरच तिलाच यायला किती 1:30 वाजला होता आहे ना ताई. 1:30 वाजले. आणि मग 1:30 वाजला होता तिला. मग आल्यानंतर म्हणलं बाई काय भाजी बनवायची. तर तिला डॉक्टरनी बरेच पथ्य पाळायला सांगितलेले. तर वांग वगैरे नाही खायचं घरात. रात्री वांगच केलं. डाळ हे सांधीवात, कॅल्शियम कमी. कॅल्शियम कमी सांगितले. खूप म्हणजे तिला उठता येईना आणि बसता येईना, किती त्रास होतोय. मग मी सकाळी आवरलं. मग म्हणलं बाई तू बघ तुझं प्रांजलच्या डब्याचं त्याचं. मला तर बसून खरंच नाही करणं. पण निकिता मला काही कामच नाही करू देत. नाही देत वहिनी, काहीच काम नाही करत. मला 8:30ला ना, मला सकाळी पण 7:30ला 7ला नाही 7:30ला बरोबर चहा असतो तिचा. आणि लगेच 8:30ला नाश्ता असतो. दुपारी 1:30ला जेवण म्हणजे असतंच. म्हणजे ती मागं लागून मला तेवढं ती खाऊ घालतेच. नाही आम्ही ताईला म्हणलं माझी बाई माझी सुनाने मला बघाच खाऊ घातलं असतं ना बाई ताई. अगं म्हणून मी दवाखान्यात गेलते तेव्हा मी म्हणलं बघ बरं मुली म्हणतात बघा आता. नाही पण झालीच, माझी चुकी झाली. अगं पण कसं असतं, सुनाला एक प्रकारे एक ताकद असते. हा असते. मी पण आईंना असले ना, आई जेव्हा आई डाळ बनवून ठेवली, आई हे करून ठेवले. आई जेव्हा मी आल्यापासून खूप ताईच्या रुपालीच्या तोंडातून सासूबाईचं कौतुक ऐकते बरं का. आमच्या आई असल्या मी आता ती स्वतः बोलली. डॉक्टरने तिला सांगितले जेवणाचं. अगं थांब ना, आता काही तुला मोबाईल माझ्या मांडू जेवण तुम्ही ना वेळ करा. म्हणजे कसं सांगितले टायमिंग लिहूनच दिले तर त्यांना टायमिंग पहिल्या जेवणाचे. तर किती 8:30 पर्यंत नाश्ता हा केलाच पाहिजे. आणि दुपारी 1 ते 2च्या मध्ये तुम्ही जेवण हे केलंच पाहिजे. आणि आहार हा भरपूर घेतला पाहिजे. तिला ताईला खूप अशक्तपणा आलाय. तिला म्हणजे अशक्तपणा म्हणजे हाडं दुखतात माझे लय. आणि त्यात म्हणजे ती ताईने काय केलं आता प्रिशा आपले 2-3 वर्ष तिच्या अंगावरती पेलेले रुपाली ताईला. आणि तिचं झालं कॅल्शियम कमी. आणि त्यावेळेस मी तिला खवडायच्या की ताई नको ही करू नको. पण प्रिशा बाबा मी काही मामा काही दूधच प्यायचं हे तोंड पाडलं नको प्यायचं. आणि मग आता झाले मामाचं कॅल्शियम कमी. मग डॉक्टरने आता सांगितले तिला ट्रीटमेंट घ्यायच्या. म्हणजे ती आयुर्वेदिक मध्येच गेलेली आहे. तर औषध वगैरे आणलंय तिला 3 महिने. पण खाण्यात भर द्यायची. मागं लागली मम्मी चल तुझा गुडघा दाखव गुडघा. मी म्हणलं मला नको बाई, मला वाताचा त्रास होतो. पण आता सध्या बरं आहे. बसून राहिलं जास्त त्रास होतो. हालचाल केली ना शरीराची तर काय नाही वाटत. लाईट गेली, सगळं बंद आहे आमचं फॅन. आज घर बघा सगळं चकचक चकचक. मम्मीने सगळं चकचक केले. नाही मला एकदम स्वच्छ आवडतं बाबा. मला ना घरामध्ये ना एकदम मुली म्हणते मावशी आम्हाला बी तसंच परफेक्ट. पण कधी ना काय आळस करतो ना तर ते परफेक्टपणा नाही. स्वच्छता पाहिजे. ते आता पेशाने केलंय खराब. पण आता जरा सगळं भिंत सगळं स्वच्छ झालं. आपलंच घर घरामध्ये आपलं घर घाण असल्यावर आपलं समाज नाही मन टेकलं तर लक्ष्मीचं कसं टेकलं घरात येणार. ती पण ती असं स्वच्छता मग तिला समाधान वाटतं. आपल्याला समाधान वाटलं की तिलाही वाटतं घरात. चला आता आम्हाला जायचे प्रांजलला आणायला. 4 वाजलेत. आज बाजार प्रांजलला आणायला जायचं आहे. आणि रुपाली ताई त्यांचं लई फोनवर मला बोलायची. मग मी आमच्या इथे मंगळवारचा बाजार भरतो. आमच्या इथे मंगळवारचा आज मी जाऊन बघूनच येते याचा मंगळवार कसा भरतोय बाजार. जाणार आहे आता बाजारची मला बिलकुल हवस नाही. खरंच मुलींना सांगते. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं ना तर आमच्या सासूबाई म्हणायच्या जा तू आणि बापू जा बाजारला. मी म्हणायचे मला बाजार हा बिलकुल प्रकार आवडतच आहे. आणि खरंच नाही आवडत मला बाजार. म्हणजे असं जायचं हातात ते बाजार करून आणायचं. उन्हात हिंडायचं. कारण हे बालपणी मी पाहिलेलं आहे. म्हणजे मला बालपणी इतकी हवस होती ना बाजारची.
तर किती सांगते तुम्हाला 2-2.5-3 किलोमीटर चालत जायचं असं मिरजगावला बाजारला. आणि मी त्या दिवशी इतकी हाऊस मला बाजारची, 1ली 2री 3रीला शाळेत असते. मग मी मागं पळायचे रे बाजारात, काय भेटतंय बाजार मध्ये, खायला नाही काय नाही, फक्त जायचं मागं पळत पळत. आणि मग ते आमची आई थांबणार असं ठराविक ठिकाण होते, जसं पिंपळाचं झाड होतं मोठं मिरजगावमध्ये. मग आमच्या आई तिथं थांबणार नाही का. मग तिने 6 दिवस काम केलेलं असायचे ते, म्हणजे असे खुरपायला यायला आई आमची जायची. मग त्याच्यानंतर तिथं थांबणार. मग तेव्हा ते ज्यांची इथं काम केलंय ते येणार, मग ते दिवस मोजणार तुम्ही किती दिवस काम केलं. आणि तेव्हा काय मला आठवतं तेव्हा 5 रुपये रोज होता. म्हणजे मला आठवतं त्याच्या अगोदर ते बी बागायतदार शेतकरी असेल ना, त्याचे इथं काम केलं तर 5 रुपये भेटायची मजुरी. नाहीतर असे सामान्य असले ना तर कुणाकडे 3 रुपये रोज, कुणाकडे 2.5 रुपये. तर मग त्यानुसार म्हणजे ते करायचे. मग 5 रुपये रोज असलं तर तुम्ही बघा मग 6 दिवसाचे किती भेटतील पैसे. मग ते तिथं थांबणार, मग ते 6 दिवसाचे पगार येणार. आणि मग त्याच्यानंतर तो बाजार करायचा. मग आमचं काय घ्यायला तेव्हा नुसतं आईच्या मागं पाळायचं. आणि काय आम्हाला खायला तर काय भेटायचं, शक्यतो लईसले आम्ही गुडीशेव खाणार. परत तुम्हाला सांगितले ते पिवळे फुटाणे नाही का खायला चवदार लागतात. मग आई ते पिवळे फुटाणे असणार, मग भेळ असणार. आणि मग ते खायचं. मग काय पाय पाय चालायचं, तिकडून जाताना पळत पाय पाय जायचं, येताना पाय पाय यायचं असं. आता ती जी लहानपणी हौस होती बाजाराची, मी आता बाजाराचं नाव काढलं तरी मी बाजार नकोच म्हणते. सगळ्या ताईचे पप्पा बघतात बाजाराचं. चला आता चला तर मग जाऊया मंगळवारचा बाजार पाहायला मुलींनो. बघूया आम्ही काय काय पाहिलं मुंबईमध्ये. म्हणजे ताईचे काय कामोठेमध्ये बाजार कसा भरतो. म्हणजे मला तर वातावरण आपल्या नगर सारखं वाटतंय आणि फ्रेश वाटतंय आणि थंडही वाटतं. आज लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे मला थोडंसं गरम होतंय, गरमी जाणवती. असं एकदम म्हणजे भरपूरच गरम होते. गरम होतंय, होतंय थोडं गरम. पण लाईट फॅन नाही ना, लाईट गेली तरी खिडक्या उघड्या ठेवल्या तर का. खिडकी उघडी आहे. तर चला आपल्या नगरमध्ये इतकं गरम नाही होत, तसं इकडं थोडं जास्त गरमी झाली. हा ना. आता ताईचे पप्पा गेलेले तर आमचं चाललं होतं देवीला दर्शन. ते थांबायलाच मागत नाही. मी म्हटलं होतं थांबा आपण जाऊया पुन्हा, आपण 89 दिवस अनुभवूया. दोघं आम्ही फिरलो मुंबईमध्ये. तर कसली काय, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या ना घरी आता. वाजले की 12, त्यांचा कांदा वाट बघतोय. तर मी म्हटलं होतं जाऊया आपण मुंबईमध्ये गेट ऑफ इंडियाला जाऊया. नॅशनल पार्क आहे मुंबई, जायचंय आता तुला. जावई फिरवतील, जावई. मम्मा देवी आहे, त्याच्यानंतर महालक्ष्मी आहे, खूप छान. हजेरी आहे. पण आता जायचं म्हणलं तिकडे नाही, हाजी आलेली तिकडे नाही जाणं व्हायचं. लय गर्दी असते. पण गेट ऑफ इंडियाला आणि इकडे जाऊ शकतो आपण. तू मम्मी गेट ऑफ इंडियाला गेलेली का पण? गेट ऑफ इंडियाला आम्ही किती वेळा, आम्ही पण रुपाली ताईचं तेव्हा गेट ऑफ इंडियाला कधी गेलेलो, आपल्या ताजमहालवर हल्ला झालताना हा बरोबर, त्यावेळेस आम्ही त्यावेळेस गेलेलो गेट ऑफ इंडियाला. दुरुस्तीकरण चाललेलं ताजमहाल हॉटेलचं नव्हतं त्याला. बरोबर बरोबर 2009 साली. हा मग त्याच्यानंतर मला वाटतं नाही गेलं, बरं दिवस झाला गेट ऑफ इंडियाला गेलो. जाऊ मग 1 तारखेला आता पगार आणायला देऊ. रुपाली परत ताईमध्ये कधी येणं होतं, 8 वर्षातून आता आली नाही. आणि मुंबईची आठवण तर नेहमी हृदयामध्ये साठवलेली. आम्ही भरपूर फिरलेलो आहे. त्यावेळेस मी सांगितलं 100 रुपयाला वडापाव असायचा. लई आठाने घ्यायचं, म्हणजे 1 रुपयाला असं काही मकाचं गणेश खायचं, खायला भरपूर असायचं, मजा यायची मुंबईत. चला बाय बाय आता. बाय. पुन्हा मला ते 89 दिवस आठवतात आणि बाय 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 बाय.